रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर आज आपण बघणार आहेत, जसं की मी तुम्हाला दाखवत आहे, हे जे ब्लाउज पीस आहे त्याच्यावर वन साइडला डिझाइन आलेली आहे। बघू शकता, फक्त वन साइडला पॅचेस आहेत आलेले एम्ब्रॉयडरी वर्क वाले, आणि बाह्यांवरती सुद्धा अशा पद्धतीने डिझाइन आहे। तर अशा प्रकारचे ब्लाउज जर तुमच्याकडे आलं तर तुम्ही त्याला कशा पद्धतीने कटिंग करणार किंवा त्याला कुठल्या कट मध्ये शिवून घेणार, तर हेच मी तुम्हाला आज इथे सविस्तर दाखवणार आहे। तर इथं माझ्या कस्टमरच्या मापानुसार मी इथं बॅक पार्टची मार्किंग करून घेतलेली आहे। मी तुम्हाला संपूर्ण कटिंग तसंच अगदी स्टेप बाय स्टेप म्हणजे होता होईल तोपर्यंत तुम्हाला कळेल अशा पद्धतीने मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जेणेकरून फ्रंट पार्ट आणि बॅकला मी खूप सुंदर अशी डिझाइन केलेली आहे। बोट नेक मध्ये एकदम युनिक अशी डिझाइन मी तुम्हाला इथं आजच्या व्हिडिओत दाखवलेली आहे। तसंच फ्रिलला सुद्धा आपण कशा पद्धतीने फिनिशिंग करू शकतो, आपण बाहीला जी फ्रिल लावून घेतो तिला लॉक कशा पद्धतीने करायचं हे देखील मी तुम्हाला आज इथं सविस्तर सांगितलेलं आहे। आता ही जी कटिंग मी तुम्हाला दाखवत आहे त्याचे माप सविस्तर मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेलेच आहे। बॅक फ्रंट कटिंग झालेला आहे आपला। आता आपण स्लीव्हची कटिंग करून घेणार आहेत। स्लीव्हची कटिंग सुद्धा मी तुम्हाला नेहमी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असते, खूप सोपी आहे। सविस्तर व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत, तुम्ही ते सुद्धा बघू शकता। स्लीव्स कशा पद्धतीने तुम्हाला कटिंग करता येईल त्यासाठी। स्लीव्स कटिंग तुम्हाला डिटेल मध्ये बघायची असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणार आहे। तसंच आय बटनवर देखील मी तुम्हाला व्हिडिओ देईल, तो तुम्ही बघू शकता। अगदी स्टेप बाय स्टेप स्लीव्स कटिंगचा फॉर्म्युला मी तुम्हाला त्याच्यात सांगितलेला आहे, त्या पद्धतीने तुम्ही कुठल्याही मापाची स्लीव्स कट करू शकता। ठीक आहे, राहिला हा प्रश्न तर आपण मी रोजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाही कटिंग सुद्धा दाखवत असते, प्रत्येक मापाची वेगवेगळ्या पद्धतीने। आता आपले इथं बॅक आणि फ्रंट आपण कट करून घेणार आहेत। स्लीव्ह सुद्धा आपल्या जशा आहेत तशा आपले हे फुलमध्येच यायला हवे अशा पद्धतीने आपण इथं कटिंग करून घेणार आहेत। एक एक स्लीव्ह आपल्याला इथं कट करावे लागते, कारण दोन्ही स्लीव्ह आपल्या आजूबाजूला आलेले आहेत आणि एकाच बाजूच्या नको व्हायला यासाठी। तर बघा, हे जे आहे ते हे दुसरं ब्लाउज आहे माझं, तर हे सुद्धा मी शिवून घेतलेलं आहे। याला देखील वर्क कसं आलेलं आहे हेच मी तुम्हाला इथं दाखवत आहे। तर हे जे ब्लाउज आहे ते मी 4 टक्स वाला कटिंग केलेलं आहे। बघा, इथं बॅक पार्टचा बी आणि फ्रंट पार्टचा एफ असा दिलेला आहे त्यांनी, की कुठलं पार्ट आपल्याला कोणतं घ्यायचं असतं। तर ह्या ब्लाउजला सुद्धा मी खूप सुंदर असं शिवून घेतलेलं आहे। जर जमलंच तर मी तुम्हाला त्याचा फोटो किंवा छोटासा व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या एंडिंग मध्ये लावून देणार आहे, की मी ब्लाउज कशा पद्धतीने शिवून घेतलेला आहे। ठीक आहे, आता आपण इथं फ्रंट पार्ट घेतलेला आहे करायला। त्याच्यासाठी मी गळा रुंदी गळा उंचीची मार्किंग करत इथं सिंपल असा मस्त काटकोन तयार केला आणि गोल असा आकार दिलेला आहे। तर आता मी तुम्हाला जे पिंक कलरचं नुसतं ब्लाउज पीसच दाखवलेलं आहे त्याच्यावर वर्क आहे, तर त्याला मी 4 टक्सची कटिंग केलेली आहे आणि शिवायला मात्र मी त्याला 3 टक्स मध्ये शिवून घेतलेला आहे। म्हणजे डिझाइन असल्या तर आपल्याला असं ऍडजस्टमेंट करून घ्यावं लागतं। जसं की तुम्ही आता ह्या ब्लाउजला बघू शकता, याला एक साइडला बरोबर वन साइडला आपली डिझाइन आहे आलेली, त्यासाठी आपण काय केलं, गळा अल्टर करून घेतलेला आहे। आणि आता नेहमीप्रमाणे मी इथं 4 इंचावरती मार्किंग करत कट साठी आपले टक्स जे असतात त्याची आपण इथं मार्किंग करून घेतलेली आहे। वरून सुद्धा आपला टक्स पॉइंट बरोबरच येतोय। अशा पद्धतीने कट लावत बघा आपण टक्स घेतलेले आहेत अस्तरवर स्पेशल आणि मेन कापडवर स्पेशल। 32 साइजचे ब्लाउज आहे, तर मी 32 साइजचे कप्स इथं घेतलेले आहेत लावून घ्यायला। नेहमीप्रमाणे कप्सला फोल्ड करायचं, मध्ये मार्किंग करायची आणि बरोबर 2.5 इंच मोजून घेतलेला आहे। त्याच्या पुढे आपल्याला कप्स जसा आहे तसा शिदाच ठेवलेला होता तिथं अर्ध्यापर्यंत टिप टाकायची आहे। आता खालची बाजू बघा, कापड आपलं चांगला आहे तर आपण तिथं पट्टी न लावता डायरेक्ट अल्टरच करणार आहेत। अशा पद्धतीने खाली देखील मी टिप टाकून घेतलेली आहे। आता त्याला पलटवत एकदम छान प्रकारे आपला हा जो कप्स आहे तो सेट इथं झालेला आहे। आता आपण संपूर्ण अस्तर जे आहे ते असं अटॅच करून घेणार। फ्रंट पार्टचे दोन्ही पार्ट आपण सारख्या पद्धतीने तयार करून घेणार आहेत आणि इथं मी आय हुक पट्टी सुद्धा लावून घेणार आहे, कारण मी खूपच व्हिडिओमध्ये तुम्हाला कप्स कसा अटॅच करायचा हे सविस्तर दाखवलेलं आहे। बघू शकता असे आपले फ्रंट पार्टचे पार्ट इथं एकदम मस्त असे तयार झालेले आहेत।
ठीक आहे, आता आपण स्लीव्ज घेणार आहेत। स्लीव्जला आपण काय करणार, सेंटरला पॉइंट लावलेला आहे अस्तरवरती आणि ही जी फ्रिल मी तयार करून घेतलेली आहे ती फ्रिल बघा मी फक्त अस्तरवर ठेवून घेतलेली आहे। तर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने करायचं आहे। खूप सुंदर एकदम फिनिशिंग मध्ये मी तुम्हाला इथे शिकवत आहे। आता हे जे अस्तरवर आपण फ्रिल लावून घेतली त्याला बघा मेन कापडवर आपण सेंटर पॉइंट काढून घेतलेला आहे आणि तिथंच आपण अस्तरचा कट मॅच केला आणि बरोबर अशा पद्धतीने फ्रिल आतमध्ये आहे। बघू शकता फ्रिल आतमध्ये गेलेली आहे। आता आपण अशा पद्धतीने खालचा एक्स्ट्राचा कापड कट करत बघा किती सुंदर अशी फिनिशिंग आपल्या फ्रिलला इथं आलेली आहे। म्हणजे फ्रिलचे जे शिलाईन आहे ते आपल्याला कुठं दिसणारच नाही बाहेर, अगदी अंडरग्राउंड आपण अशी फ्रिल लावून घेतलेली आहे। म्हणजे अल्टरच्या फिनिशिंगने आपण न दिसणाऱ्या शिलाईने आपण इथं फिटिंग अशी केलेली आहे फ्रिलची। खूप सुंदर लुक, ही एकदम योग्य पद्धत आहे फ्रिल लावून घेण्याची। जर तुम्ही ब्लाउजच्या स्लीवला फ्रिल लावून घेत असणार तर तुम्ही अशा पद्धतीने फ्रिल लावा, खूप सुंदर लुक आपल्या ब्लाउजला इथं मिळत असतो। आजच्या ह्या व्हिडिओत बघा छोटासा आहे पण मी तुम्हाला संपूर्ण ब्लाउज अगदी डिटेलमध्येच स्टेप बाय स्टेप दाखवत आहे। आता स्लीव्ज सुद्धा आपल्या तयार झाल्या। आता आपण करणार आहेत गळ्याची डिझाइन, ती सुद्धा एकदम युनिक अशी डिझाइन आहे, तर खरंच व्हिडिओ पूर्ण बघा। आता आपण इथं बोटनेक प्रमाणे शोल्डरचं माप घेतलेलं आहे, गळा रुंदीचं माप घेतलेलं आहे आणि बोटनेक गळ्यानुसारच मी इथं मार्किंग करून घेत आहे। तर बघा असा आपला इथं काटकोन तयार झालेला आहे। तो काटकोन आपण दोन्ही बाजूला सेम असं उंटवून घेणार आहेत, कारण गळा आपल्याला जो आहे तो वन सेट तयार करायचा आहे बोटनेक मध्ये आणि त्यासाठी आपल्याला बॅक पार्ट असं मोकळं करून घ्यायचं आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने बघा मी एकाच बाजूने मस्त असा गोलाकार दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने बघा वरच्या दिशेने मी अशा पद्धतीने आकार दिलेला आहे। जो चौकोन आपला तयार झाला त्या चौकोनमध्ये आपण दोन्ही बाजूला अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे। आता वरती बघा मी अशा पद्धतीने क्रॉसमध्ये स्केलच्या मदतीने एक अशी क्रॉस लाईन मार्किंग केलेली आहे। म्हणजे हा गळा मी जसा इथं ड्रॉ केलेला आहे तसाच आपल्याला शिवून घ्यायचा आहे। ठीक आहे, आता शिवत असताना सुद्धा बघा आपला हे जे कापड आहे ना ब्लाउज पीसचं ते त्याला थोडं म्हणजे कॅनव्हास पेपरच चिपकवून आलेला आहे, कारण तो कापड खूप रफ आहे। म्हणून मी हा गळा बनवत असताना कॅनव्हासचा वापर करत नाहीये, कारण कापडच आपलं एकदम छानपैकी कडक आहे। तर गळ्याला आपले एकदम मस्त अशी फिनिशिंग इथं ऑटोमॅटिक येणार आहे। आता मी टिप कशा पद्धतीने टाकून घेत आहे हे तुम्ही लक्षपूर्वक बघा। जसा मी आकार दिलेला आहे तसा बघा इथं मी सुई थांबवली आणि बरोबर जेवढे टाके आले आपले 4-5 तेवढे घेतलेले आहेत आणि राहिलेला जो आकार आहे आपला तो संपूर्ण आपण जसा दिला आहे तशा पद्धतीने मी इथं टिप टाकणार आहे। जिथं कॉर्नर आहे तिथं आपल्याला सुई थांबवून पॉइंट घ्यायचा आहे की जेणेकरून आकार जसाच्या तसा यायला हवा। बघा आता ही जी लाईन आहे गळ्याची ती आणि तिथं मी थोडासा गॅप सोडलेला आहे की जेणेकरून आपल्याला ते कट करता येईल। बघू शकता कैचीने कट होईल एवढी जागा मी तिथं सोडलेली होती। आता आतील वेस्टेज कापड आपण कट केला, राऊंड शेप वरती आपण कट लावून घेणार आहेत आणि जिथं पॉइंट आलेला आहे तिथं सुद्धा आपण कट लावून घेणार आहेत। आता ही छोटीशी जी पट्टी आहे तीच पट्टी आपल्याला सर्वप्रथम फोल्ड करायची आहे, कारण ती पट्टी फोल्ड केल्यानंतर मग आपण संपूर्ण बॅक पार्ट पलटवून घेणार आहेत। आता ही पट्टी कशी फोल्ड होईल तर त्याच्यासाठी मी रिफिलचा वापर करणार आहे। पेनाची जी रिफिल आहे आपली तीच घ्यायची आहे आपल्याला आणि त्याच्या पद्धतीने मी तिला छानपैकी अशी पलटवून घेणार आहे। थोडं बारीक आहे तर थोडं हार्ड जाते पण पलटवून बरोबर होते आपली इथं बघा अशा पद्धतीने। आता छान असं सुंदर मस्त फिनिशिंग मध्ये आपण त्याला संपूर्ण बॅक पार्टला पलटवून घेणार आणि संपूर्ण बॅक पार्ट वरती आपण काय करणार आता दाबटीप टाकून घेणार आहेत। म्हणजे गळा जो आहे आपला त्याच्यावर आपण आता दाबटीप टाकून घेणार की जेणेकरून आपल्या गळ्याला खूप सुंदर अशी फिनिशिंग इथं मिळणार आहे। बघू शकता किती छान असा आपला गळ्याचा आकार दिसतोय बिलकुल। आता ही फ्रिल मी तयार करून घेतलेली आहे, तिला मी अशा पद्धतीने इथूनच सुरुवात करत आहे लावायला, कारण गळा वन साइडचा बनवायचा आहे आपल्याला, म्हणून मी फ्रिल अशा पद्धतीने एकाच बाजूने लावून घेणार आहे।
एकदम युनिक आणि नवीनच डिझाईन मी बोटनेकमध्ये तुम्हाला इथं दाखवत आहे की जेणेकरून गळा तर आपला मोठा होणारच आहे आणि बोटनेकच्या सुद्धा असणार आहे। म्हणजे 2 in 1 आपले हे गळे इथं आपण बनवत आहेत। आता ही जी लेस आहे ती मी लेस लावून घेणार आहे। बरोबर जसा आपला आकार आहे गळ्याचा त्याच आकाराने आपण लेस लावू आणि छान अशी फिनिशिंग आपण इथं करून घेणार आहेत। बटन सुद्धा आपण याला लावणार आहेत। वन साइडला एकदम मस्त असं लुक आपल्या ह्या ब्लाउजला आलेला आहे। तर राहिलेलं ब्लाउज मी नेहमीप्रमाणे पूर्ण करूनच घेतलेलं आहे। तर मैत्रिणींनो, शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान आणि नवीन डिझाइन सोबत। धन्यवाद।